नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या पूर्ण शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, एप्रिलचा पहिला आठवडा हा अवकाळी पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यात गारा देखील पडणार आहे आणि काही तारखांमध्ये ढगाळ असे वातावरण राहणार आहे. पाऊस जर नाही आला तरी पाऊस येण्यासारखे ढग राहणार आहे. तर शेतकरी मित्रो, 1 एप्रिलला 1 एप्रिलला जवळ-जवळ सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रो, रात्री देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. रात्रीचा पाऊस राहणार आहे. दिवसा आणि रात्रीचा देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 6च्या टायमाला मराठवाड्यामध्ये बीड, अहिल्यानगर तसेच बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 1 एप्रिलला 6च्या टायमाला. तसेच पुणे, सातारा, दापोली या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच कुर्ला, विटा, मासवाड, पंढरपूर या भागामध्ये देखील हा पाऊस 1 एप्रिल राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस रात्री पहाटे हा पाऊस सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच इंदापूर, मासवाड, बारामती या भागामध्ये देखील हा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच विटा, कराड, सोलापूर, सांगली, निपाणी या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे 2 तारखेला मध्यरात्री. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रो, पुणे, खेड, जुन्नर या भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि विदर्भ साईडला पाहिला असता विदर्भ साईडला देखील हा पाऊस वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 2 तारखेला हा पाऊस विदर्भ साईडला देखील अकोला, अमरावती, पुसद या भागामध्ये जोरदार राहणार आहे. तसेच 4च्या टायमाला हा पाऊस 4 ते 5च्या टायमाला अकोला, पुसद तसेच नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. तसेच बीडला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. बीड, पुसद, हिंगोली, अकोला या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, कन्नड तसेच नाशिक, मनमाड, सटाणा या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच सिन्नर, निफाड, नाशिक, कोपरगाव या भागामध्ये देखील हा पाऊस, येवला या भागामध्ये हा पाऊस जोरदार राहणार आहे. मनमाड, नांदगाव या भागामध्ये देखील हा 2 तारखेला पाऊस जोरदार राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे 2 तारखेला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे एकदम बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. तसेच पुणे या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, मुंबईच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस रात्री 11 वाजेपर्यंत संभाजीनगर, जालना, अमरावती या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे रात्री 11पर्यंत 2 तारखेला. तसेच 3 तारखेला देखील पूर्ण मराठवाडा, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला अमरावती, अकोला तसेच गोंदिया, भंडारा या भागामध्ये देखील हा पाऊस 3च्या टायमाला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव, नाशिक, सातारा या भागामध्ये देखील हा पाऊस, मालेगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे या भागामध्ये देखील हा पाऊस 3 तारखेला देखील हा जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि 4 तारखेला देखील शेतकरी मित्र, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यात मराठवाडा आणि विदर्भ साईडला हा पाऊस 4 तारखेला देखील राहणार आहे आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता 5 एप्रिलपर्यंत 5 एप्रिलला विदर्भ साईडला पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा देखील इतर जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र, 5 एप्रिलपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि 6 एप्रिलपासून वातावरण हे ढगाळ राहणार आहे. फक्त काही जिल्ह्यातच स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो 5 तारखेपर्यंत. तसेच 6 तारखेपासून वातावरण हे अंशतः ढगाळ राहून पावसाची सध्या तरी 14 एप्रिलपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाची शक्यता नाही. परंतु वातावरण हे ढगाळ राहणार आहे. त्यामुळे थोडी शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या शेतातील कामे सध्या उघडझापीमध्ये करून घ्या आणि काही योग्य असे शेतीचे नियोजन असेल ते करून घ्या. कारण 5 एप्रिलपर्यंत हा महाराष्ट्रामध्ये पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.